बेसन वडी, तोंडात टाकलं की विरघळणारी मऊसूद अशी बेसन वडी. तर आपण याचे प्रमाण सांगू. 2 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी खवा, 2 वाट्या साखर. प्रथम आपण बेसन कमी गॅसवर भाजून घ्यायचं बदामी कलर येईपर्यंत. बेसन आणि रवा दोन्ही पण भाजून घ्यायचं, बदामी कलर येईपर्यंत भाजायचं. आणि चाचणी एक तारी चाचणी अशी बनवायची, जास्त कडक चाचणी नाही बनवायची. दोन्ही भाजून घेतल्यानंतर पण त्याच्यामध्ये खवा टाकायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चाचणी सोडायची. चाचणी सोडल्यानंतर अर्धा तास तसेच राहू द्यायची, थंड होऊ द्यायचं आणि नंतर वड्या पडायच्या. मग अशा वड्या आपल्या नरम होणार, तोंडात टाकलं कीच विरघळणार. बेसन वडी, तोंडात टाकलं की विरघळणारी मऊसूद अशी बेसन वडी. तर आपण याचे प्रमाण सांगू. 2 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी खवा, 2 वाट्या साखर. प्रथम आपण बेसन कमी गॅसवर भाजून घ्यायचं बदामी कलर येईपर्यंत. बेसन आणि रवा दोन्ही पण भाजून घ्यायचं, बदामी कलर येईपर्यंत भाजायचं. आणि चाचणी एक तारी चाचणी अशी बनवायची, जास्त कडक चाचणी नाही बनवायची. दोन्ही भाजून घेतल्यानंतर पण त्याच्यामध्ये खवा टाकायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चाचणी सोडायची. चाचणी सोडल्यानंतर अर्धा तास तसेच राहू द्यायची, थंड होऊ द्यायचं आणि नंतर वड्या पडायच्या. मग अशा वड्या आपल्या नरम होणार, तोंडात टाकलं कीच विरघळणार.